नमस्कार मंडळी. आपले वारकरी मंडळी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. दसऱ्या दिवशी सोने घ्या, सोन्यासारखे रहा असं म्हणतात. पण मग सोन्याऐवजी आपट्याची पानं का बरं देतात? तर पुराणानुसार असं म्हटलं जातं, दशरथ नगर नावाच्या गावात कौत्स नावाचा एक विद्वान ऋषी राहत होता. त्याने बरेच वर्षे गुरुकुलात राहून वेदशास्त्रांचे शिक्षण घेतले होते. शिक्षण संपल्यानंतर आपल्या गुरुदेवांना गुरुदक्षिणा द्यावी असा त्याचा निश्चय झाला. गुरु म्हणाले, मला तुझ्याकडून काही हवे नाही, पण तुझा आग्रह असेल तर 16 कोटी सुवर्ण मुद्रा आण. कौत्साच्या मनाला फारच दुःख झाले. एवढ्या मोठ्या सोन्याच्या नाण्यांची जमवाजमव एका साध्या ब्राह्मणाला कुठून होणार? पण त्याने मनाशी ठरवले की काही झाले तरी गुरुदक्षिणा पूर्ण करायची. तो अयोध्येतील राजा रघुंकडे गेला. राजा रघु दानशूर म्हणून प्रसिद्ध होते. कौत्साने आपली अडचण राजा रघुंना सांगितली. रघुने लगेच राज्यकोष तपासला, पण युद्ध व दानधर्मामुळे कोश रिकामा झालेला होता. तरीही त्यांनी वचन दिले, मी तुला 16 कोटी सुवर्ण मुद्रा देईल, पण मला थोडा अवधी दे. जेव्हा राजा रघुने ऋषींसाठी गुरुदक्षिणा मिळवण्यासाठी धनाचे देवता कुबेरावर हल्ला करण्याची तयारी केली, तेव्हा कुबेराने रघुच्या अयोध्या नगरीवर सोनेरी नाण्यांचा वर्षाव केला. हा वर्षाव थेट आपटा आणि शमीच्या झाडांवर झाला. कुबेराने जे सोने राजाच्या खजिना व्यतिरिक्त झाडांवर पाडले ते सर्व कौत्साला देण्यात आले. कौत्साने आपल्या गुरुदक्षिणेसाठी आवश्यक असलेल्या 16 कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि उर्वरित सोने घेण्यास नकार दिला. राजा रघु दान केलेले धन परत घेत नव्हता, त्यामुळे उरलेले सर्व सोने कौत्साने अयोध्या नगरीतील गरजू आणि सामान्य लोकांना दसऱ्याच्या दिवशी वाटले. तेव्हापासून त्या घटनेची आठवण म्हणून दसऱ्याच्या दिवशी लोक आपट्याची पाने सोन्याच्या नाण्यांच्या वर्षावामुळे सोन्यासारखी एकमेकांना सोनं म्हणून देतात. म्हणून आपट्याची पाने हे केवळ पान नसून ते ज्ञान, दान आणि राजऔदार्य यांच्या अद्भुत संयोगाचे प्रतीक आहे. या पानांचे देवाणघेवाण करून लोक एकमेकांना विजय, समृद्धी आणि सद्भावनेच्या शुभेच्छा देतात. आपल्यालाही विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. ही कथा आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक आणि शेअर